बदलापुर घटना के विरोध में महाविकास आघाड़ी द्वारा गोंदिया शहर में जन आक्रोश मोर्चा निकाला गया। बदलापुर घटना के विरोध में पूरे महाराष्ट्र में बंद का आह्वान किया गया है। हालांकि अदालत द्वारा अनुमति नहीं दिए जाने पर यह बंद वापस ले लिया गया था, लेकिन इसके बाद महाविकास आघाड़ी ने काले झंडे दिखाकर विरोध प्रदर्शन का आह्वान किया। आज गोंदिया शहर के गांधी चौक पर महाविकास आघाड़ी के सभी घटक दल एकजुट हुए और काले झंडे दिखाकर बदलापुर घटना का विरोध करने लगे। इसके बाद गोंदिया शहर से एक मोर्चा निकाला गया। इस बार उन्होंने महिलाओं को 1500 रुपए देने के बजाय सुरक्षा देने और अत्याचार के आरोपियों को तुरंत सजा देने की मांग की है। महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजचा महाराष्ट्र आहे। या राज्यात मध्ये लोक 1500 रुपये देऊन बहन बेटीच्या प्रबोधन देत आहे आणि जे 4 वर्षाची 10 वर्षाची मुली आहे त्याच्यासोबत बलात्कार होत आहे, त्याच्याकडे या सरकारचं कोणतेही लक्ष नाही। माझं म्हणणं आहे बहु बेटी जे आहे सर्व हिंदू मुस्लिम सिख ईसाई सर्व समाजाची बेटी आहे। त्या बेटीचे ज्याने आतापर्यंत कोणत्याही आपला जीवन पाहिलं नाही त्याच्यासोबत असं होत आहे। आणि हे सरकार आता जे आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहे हे भारत दौऱ्यावर आहे आणि जे आपले राज्याचे मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, एक लाडली बहिणा म्हणून काय बोलत आहे। बहीण बेटीच्या ज्या बेटी बहीण बनतात त्या आई बनतात त्याची सुरक्षा करू शकत नाही तर का लोकांना पैसे मागतात, कशाला पैसे मागतात? अरे माझी बहीण माझी बेटीची सुरक्षा करा आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या शिवरायाला काय आपण लक्ष द्या। आपल्या महाराजाचं लक्ष आहे, महाराजाचं राष्ट्र आहे। बेटी बचाओ बेटी पढाओ नाही, बेटी सुरक्षा करो, बेटी को सुरक्षित रखो हा आमचा उद्देश आहे। मस्त आम्ही मुक्त मोर्चा काढून राहिलो हा आमचा सांगणं। आमचा प्रश्न आहे की बदलापूरमध्ये जी घटना घडली ती जी लेख होती तिची आई जी आहे ती यांची लाडकी बहीण नव्हती का? आपल्या लाडक्या बहिणीच्या मुलीला म्हणजे भाचीला जे लोक न्याय देऊ शकत नाही आणि याच्यावर एवढं मुजोर सरकार आहे, एवढं निर्लज्ज सरकार आहे की या घटनेमध्ये ज्या लोकांनी ज्या शिंदेनी बलात्कार केला त्या शिंदेला फाशी देण्याऐवजी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरणाऱ्या आंदोलकांवर यांना लाठीचार्ज केला, त्यांना जेलमध्ये ठुसले, निष्पाप 100 लोकांना जेलमध्ये टाकले। अशा प्रकारचं हे निर्लज्ज सरकार आणि आंदोलन दाबण्याचं काम करत आहे। परवाच्या दिवशी यांनी आपला एक माणूस पाठवून कोर्टाच्या माध्यमाने आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु राज्याच्या महिलांच्या सुरक्षेकरता काँग्रेस आणि महाविकास आघाडी कुठेही मागे हटणार नाही। आजचा बंद जरी मागे घेतला असेल तरी आम्ही मूकदर्शक पद्धतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून जोपर्यंत सरकार खाली उतरत नाही तोपर्यंत आम्ही निषेध करत राहू। महाराष्ट्र टीवी 24 के लिए अभिषेक भटनागर, गोंदिया। मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन, नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन, अन्यथा अपघात होऊ शकतो। त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन, दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात। त्यात जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात। हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे। तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे। भूस्खलन प्रवण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे। डोंगरावरची झाडे झुकणे, पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात। या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल। निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं। आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।